तिसरं वर्ष तर तिथं आपण 1 नंबर केला. म्हणजे दबाकाच होती या गर्दी असतीच. पहिला आधी नाही का चाकांच्याच बाजारातून आणला होता बैल बी एक म्हैसूर होता. पण आपल्याला नाद होता त्यामुळं आपण शर्यतीत खेळायचो. पण बकासूर आल्यामुळे एक प्रसिद्धी आणि आपल्याला इज्जत भेटत गेली. पुसेगाव पहिल्यांदा पुसेगावचं जे हिंद केसरी मैदान झालं ते मैदान कधीच देऊ शकत नाही आपण. गावरान बैलाला गावठी बैलाला कोण प्राधान्य देत नव्हतं. पण आता सगळे जे गायला खोंड होईल त्याला सगळेजण जपतात. म्हणजे सेकंदाचा नाद आपल्याला पहिल्यापासून होता 4 बैलाचा. बकासूरच्या आधी आम्ही 4 बैल पण खेळलो. खाली सुट्टीला जे झेंडा पंच असतात ते झेंडा जे टाकतात तर हे कॅमेऱ्याची गरजच नाही की झेंडा पंचचं कुठं आहेत हे शोधायची, फक्त याची नजर बघायची ना की शेवटच्या 200 फुटामध्ये 2-3 छकडी जे म्हणतात तेवढं अंतर कव्हर करायचं. आपण रेस शर्यत जी म्हणतो बकासूर जास्त शर्यती जिंकला म्हणून लोकप्रिय नाहीये हे लक्षात घ्या. पहिलं बकासूर आज अनेक लोकांच्या मनामध्ये काय आहे, मला सगळ्यात जास्त आनंद कधी झालता माहिती का, हे आता मागं जे सोन्याच्या नावाने मैदान घालतं ना हे इथं पण आलं होतं त्यावेळेस, त्या मैदानामध्ये हा 1 नंबर यांनी केला होता ना. जेवढे बी सोन्यासंग बैल पडली तेवढी सगळी सोन्यावरती गाडी बांधली होती आणि शेजाराचा बैल मोकळा पळायचा. पण हा इतिहास असा आहे की बकासूरवर गाडी बांधली होती आणि सोन्या गाडी नव्हती बांधली पुसेगावला. बरोबर ना, म्हणजे ते खरं आहे. तरी मैदान म्हणजे नाही का एखादं तरी मैदान बकासूर आम्हाला आहे ना बिना गाडी बांधून पळताना बघायचं आहे. बकासूरला शिकवण दिली, शिकवलं तर आपलं वैभव मामांनी शिकवलं. वैभव मामा. हो. त्याच्यानंतर ना मग पुढं आपलं त्याच्यानंतर बिंजोरला आपल्या मुळशीतला सिंगम ड्रायव्हर समीर अण्णा शल्लार त्यांनी बिंजोरला त्याला पळवलं. नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे सुसगाव मधील प्रसिद्ध गाडा मालक. आज चकडी क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे मोहिल शेठ धुमाळ. आज यांच्या गोट्यावर आलेलो आहे. पाहू शकता बैलगाडा क्षेत्रातला कोहिनूर हिरा एकादश हिंद केसरी बकासूरच्या आज गोट्यावर आहे. आज एकादश हिंद केसरी बकासूरचा आपण थोडक्यात इतिहास बघणार आहे. आज मोहिल शेठ आपल्याला भेटलेले. खरं त्याचा एक जीवन प्रवास कशा प्रकारे होता. आज 11 वेळा 1 नंबरचा मान पटकावलाय. जाईन त्या मैदानामध्ये आपण पाहतोच गुलालाचे मानकरी आज मोहिल शेठ भेटलेले आपल्याला. बैलगाडा क्षेत्रातला जो ग्लॅमर म्हणून आज कोहिनूर हिरा बकासूर याची थोडक्यात मुलाखत घेतोय. आज मोहिल शेठ आहे, थोडं त्यांच्याशी बातचीत करूया. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया.
अमोल शेठ नमस्कार. नमस्कार. खरं एक बकासूरचा आम्हाला एक थोडक्यात प्रवास सांगा, त्याचा थोडा इतिहास सांगा आम्हाला. इतिहास आता काय साह्यांना माहिती सांगितलेलं आहे. भरपूर जुनं आता सगळे सांगून झालेलं आहे, काय सांगण्यासारखं नाही. म्हणजे आता 11 वेळा हिंद केसरी झालाय. आता जुना बैलपोळा माळशिरसचं जे मैदान होतं, हो, एक 11 वेळा अक्रम हिंद केसरीची एक पदवी भेटली आज. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चर्चा असते आपल्या बकासूरची. हो. तर काय वाटतं आज अक्रम हिंद केसरीचा एक मान भेटला? तेवढं एक मैदान राहिलं होतं, एक 2 वर्ष झालं. आपण ते पराभव, पहिल्या वर्षी पराभव झाला त्या हिंदी केसरी मैदानात, दुसऱ्या वर्षी गुलाल भेटला आणि हे 3रं वर्ष तर तिथं आपण 1 नंबर केला. भरपूर फॅन फॉलोअर्स बघतो आपण. ज्यावेळेस मैदान चालू होतं, मैदानात गेल्यानंतर ना बकासूरची एक वेगळीच क्रेज असते. जाईन त्या मैदानामध्ये आपण बघतो, गट म्हणा, सेमी म्हणा, फायनल म्हणा, फॅन फॉलोअर जर बघितले लाईव्हला म्हणा, असंख्य प्रमाणामध्ये एक त्याचे फॅन फॉलोअर्स, म्हणजे जर लाईव्हचा जर आकडा बघितला तर मिलियनच्या वरती असतो, कधी कधी लाखाच्या वरती तर त्याचे व्ह्यू जातातच. तर काय सांगसान या बद्दल, काय सांगसान? नाही, अखंड महाराष्ट्राचं महाराष्ट्रानं भारताच्या बाहेर त्याच्यावरती प्रेम करणारे लय मोठी संख्या आहे. सांगता येणार नाही एवढी संख्या आहे. सगळी त्याच्यावरती खूप प्रेम करतात. त्याच्यात आनंद वाटतो की आपल्या बकासूरवरती एवढे सगळे प्रेम करतात. एक बकासूरचा मला असं एखादा क्षण सांगा की बकासूरचा एखादा फॅन फॉलोअर्स म्हणा, कुणी पण म्हणा, नाही का, जो बकासूरचा खास फॅन फॉलोअर्स आहे, एखादी न कळत त्याची अविस्मरणीय क्षण की आज तुमच्या हृदयामध्ये त्याचा न विसरणारा एखादा क्षण? नाही तर भरपूर क्षण लय बकासूर प्रेमी की फार लांबून लांबून घरी येतात त्याला भेटायला. लय जण असं, आता प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत, पण भरपूर जण त्याच्यावरती प्रेम करणारी प्रत्येक संख्या आहे. आता आपण मैदानात बघतोच, प्रत्येक मैदानामध्ये फायनलचे मानकरी असलेले. तर एक बकासूरची खासियत काय आहे एक, नाही का, म्हणजे जाईन त्या मैदानामध्ये पहिल्यापेक्षा गट, म्हणजे जर गट म्हणा, गटापेक्षा सेमीला त्याला एक 2 स्पीड असतं. सेमी झाल्यानंतर 3रा राऊंड तर त्याचा नादच असतो. नाही त्याचा फेरा पडून तसं स्पीड वाढत जातो. गट आपला मापात काढतो, सेमीला जास्त स्पीड असतो, फायनलला त्याच्यापेक्षा जास्त असतो. तसं एक जुन्या आठवणी असायच्या की बाजूलाच डोंगर आहे आपल्या, तर डोंगरावरती तो चरायला जायचा. त्याच्या खूप अशा व्हिडिओ व्हायरल झालेले आहे. नाही, भरपूर व्हिडिओ जुन्या व्हायरल होतात, नाही का. मोकळा असायचा पहिला डोंगरामध्ये, त्यामुळे काय सगळं त्याने हे केले, काय ठेवलंच नाही सांगण्यासारखं. मैदानामध्ये भरपूर जर गेलं तर आपण चर्चा होत असते, नाही का. म्हणजे गर्णिकीचा राजा आणि बकासूर ही एक जोडी कधी बघायला भेटेल का? बघू ना, आता काय नियोजन मामा करतात, त्यामुळे आपण काय सांगू शकत नाही. असंख्य लोकांच्या मनातून एक असं आहे की ही एकदा जोडी बघायला भेटन आणि तिथं पण खूप गर्दी जमन. नाही जमन काय, बकासूर जे जाईन ती गर्दी होती. कुठं म्हणजे मैदान असो, कुठल्या गावात गेला, कुठल्या कार्यक्रमाला गेला तरी ती गर्दी होतीच. म्हणजे जिथं बकासूर ती गर्दी असतीच. बकासूरची आई खरं चाकणमधनं खरेदी झाली. हो, बाजारातून आणली होती मामांनी. आणि आता म्हणजे किती येत झाली गाईची? आता काय जे यात झालं ते आपलं बकासूरचं शेवट. हो. आणि बकासूरच म्हणजे जे रेतन वगैरे झालं ते कसं होतं, म्हणजे बैलाकडूनच झालं का? हो, बैल आधी नाही का चाकणच्याच बाजारातून आणला होता बैल बी एक. म्हैसूर होता, आवडला होता म्हणून घेऊन आलतो त्याला मी. आता पैदाशीबद्दल आहे का काय मनामध्ये? नाही, बघू ना आता, काय अजून तर नाहीये. भविष्यात म्हणजे बकासूरची पैदास ज्यावेळेस होईल त्यावेळेस पण चर्चा राहील की दिसणार ना पैदास झाल्यावरती. आता घरचं नियोजन कसं असतं? आता ज्यावेळेस मैदानात बैल घरी येतो, मग नियोजन कोण करतं इथं घरी? आता सगळं नाही, पोरच करतात सगळे. बैल काय घरी आले की डायरेक्ट गोट्यात बांधायचं, खाणं पिणं टाकायचं, त्याच्यानंतर काय विश्रांतीच असते बैलाला. आणि मैदानात गेल्यानंतर आपले फॅन फॉलोअर्स काय असतात, त्यांना कोण कोण असतं तुमच्या बरोबर सध्या? आपली सगळी टीम असते, पोरं आहे आपली एक 15-20 जण. त्यातली प्रत्येक मैदानात 5-6 पोरं असतात. एक बकासूर आपल्या दावणीला यायच्या आधीचा क्षण कसे होते आणि आता
बकासूर नंतर ना जी महाराष्ट्रामध्ये जी क्रेज आता आलेली आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दर्जा आता उंचावलेला आहे बकासूरने. यानंतरच वातावरण काय वाटते आता? नाही पहिलं पण आपल्याला नाद होता त्यामुळं आपण शर्यतीत खेळायचोच. पण बकासूर आल्यामुळं एक प्रसिद्धी आणि आपल्याला इज्जत भेटत गेली बकासूरमुळे वेगळी. आणि ज्यावेळेस आता आपण बघतो प्रसिद्धी एवढी वाढत चाललेली आहे, एक वेळ असं वाटतंय का दडपण आल्यागत की या प्रसिद्धीमुळे? नाही आता प्रसिद्धी भेटली त्याच्यामुळे एवढी प्रसिद्धी भेटलीमुळे आनंद वाटतो. आता आपण जे मैदान खेळलेलो आहे तर एखादा मैदानातला तुमचा आवडता क्षण की त्या मैदानामध्ये एक आठवण राहून गेली बकासूरची? मला आठवतं एक पुसेगाव पहिल्यांदा पुसेगावचं जयंत केसरी मैदान झालं. ते मैदान कधीच विसरू शकत नाही आपण. कसा होता तो क्षण म्हणजे पुसेगाव? नाही लय वेगळा क्षण होता. म्हणजे त्याच्या आधी खूप त्या मैदानाची स्वप्न बघितली होती आणि त्या मैदानात स्वप्न पूर्ण आली. ते मैदान विसरू शकत नाही. खूप म्हणजे खूप वेगळा आनंद होता त्या मैदानात पुसेगावचा पहिल्या वर्षी. त्याच्यानंतर गावात आल्यावर मिरवणूक वगैरे जल्लोष? हो सगळं झालं. मिरवणूक काढली होती. रात्री आल्याच फटाकडे वाजवले होते. दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढली होती. आता जास्त करून फॅन फॉलोअर्स आता बाहेरच्या देशात पण वाढत चाललेले बकासूरचे क्रेज बाहेरच्या देशात पण आलेली नाही. भरपूर आता लय लांब लांब बकासूरचे फॅन. सध्या आपण बघतो की जी बैलाची जी जात लोक खिल्लार म्हणा नाहीतर म्हैसूर म्हणा भरपूर जातीची निवड करतात बैलगाडा क्षेत्रामध्ये. पण एक गावठी दर्जाचा एक आपल्याला जो नंदी असतो त्याची एक आठवण बकासूरने म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात दिलेली. हो म्हणजे आता असा बैल कुठं बघायला पहिलं नव्हतं. नाही गावरान बैलाला गावठी बैलाला कोण प्राधान्य देत नव्हतं. पण आता सगळे जे गायला खोंड होईल त्याला सगळेजण जपतात. म्हणजे कुठल्या पण जातीचा असू दे पण प्रत्येक माणूस त्या खोंडावरती प्रेम करतो. मूलशेट खरं सांगायचं म्हणजे आता ज्यावेळेस गोटे देतो आपण दावणीला जर बघितलं तर भरपूर तुमच्या खिल्लार आहे पण वासर वगैरे त्याची एवढं सांभाळा दिसत नाही खरं बैलगाडा क्षेत्रामध्ये जास्त करून. नाही आपल्याला पहिल्यापासून आपल्या वाट्यात भरपूर जनावर आहे. गाया म्हशी भरपूर आहे त्यामुळं पहिल्यापासूनच आपल्याकडे सगळं. आता ही जनावर वगैरे बाहेर डोंगर आहे वगैरे तिकडे अशी चालायला मोकळी सोडतात? हो सगळी जनावर मोकळे असतात बाहेर फक्त बैल सोडून. आणि म्हशीचं वगैरे कसं असतंय का नियोजन तुमचं? म्हशींचं बी दिवसभर मोकळे असतात. संध्याकाळी 5 वाजल्या की याच्यात त्याच्यानंतर दारा बिरा काढायच्या. दूध वगैरे इथं जास्त करून तुमचं जर बघितलं तर सुस्पष्ट इंडस्ट्रियल म्हणजे जो IT झोन आहे तो लय जवळ आहे. गावातच दूध जातं. सगळ्या मोठ्या मोठ्या सोसायटी सुसगाव मध्ये सगळ्या सोसायटीमध्येच दूध जातं. मध्ये आपले मयुरी शेठ डांगे पण आलते गोट्यावरती एक उपवास धरलेला त्यांनी. तो एक क्षण खूप म्हणजे नाही का अविस्मरणीय त्याचा. हो ते पण म्हणजे ना भूत ना भविष्य असा सण होता. आता सध्या म्हणजे काय पुढं आता बकासूर पहिलं जी क्रेज होती म्हणजे बकासूर एक मैदान झालं का लगेच दुसऱ्या मैदानामध्ये दिसाड पळायला जायचा. आता थोडस आम्हाला आराम बघायला भेटतो. नाही बैलाचे थोडस पायाला लागल्यापासून आहे ना बैल जरा गॅपनी बाहेर काढतो की परत काय अडचण आली नाही पाहिजे. काय होतं बैलाच्या एका पायावरती जरा जास्त लोड येतोय त्यामुळे नाही जास्त बैल बाहेर काढत. कारण काय त्यांनी सगळं कमवून दिलेलं आहे त्यामुळे काय अपेक्षा नाही. त्यामुळे आता नाही पळला तरी आपल्याला काय वाटत नाही. असा घरी बसून राहिला तरी आनंद आहे. मित्र परिवार भरपूर जोडला गेला बैलगाडा क्षेत्रात तुमचा. आणि कसा होता एक प्रवास कसा होता? मित्र प्रवास जोडला गेला त्यामुळं कसे राहिले संबंध बैलगाडा क्षेत्रामध्ये? नाही चांगले सर बैलगाडी क्षेत्रात जे जे भेटले तेवढेच सगळ्यांसंग संबंध आपले चांगले. कधी कोणासंग वाईट नाही. टॉपच्या बऱ्याच नंदींबरोबर पळाला. अजून कोणत्या कोणत्या नंदींबरोबर पळण्याची इच्छा होती काय असं? ना आपण सगळ्या बैलांसोबत पळलेलो आहे आता आणि जे राहिले ते दिसतानच लवकरच गाड्यात त्याच्या. एक जाधववाडीचा एक क्षण होता JCBची यात्रा होती. 4 बैला स्टार्टिंगला झोपलेला होता. हो त्या यात्रेनंतर ना मग सेकंड गाठा चालू केला 3 फेऱ्यात डायरेक्ट. नाही बैल पहिला 3 फेऱ्यातच पळत होता. नंतर सेकंदाचा नाद आपल्याला पहिल्यापासून होता 4 बैलाचा. बकासूरच्या आधी आम्ही 4 बैल पण खेळलो. त्याच्यानंतर मग बिनजोडचे चालू केलं. मग बिनजोड खेळलो आणि त्याच्यानंतर 3 फेऱ्यात गेलो.
त्यामुळं बाकासूर जेव्हा 3 फेऱ्यात पळतो ते मोठं मैदान भरलेलं आपलं JCBचं नाही का 4 बैलात, तेव्हा घरचीच गाडी घेऊन आलो होतो. फक्त कांडा आमच्या जे ओळखीचे होते ना, मामांनी बोलावलेलं कांड बोलावलेलं मामांनी, आणि बाकासूर आणि स्वाने ही घरचीच गाडी पळवली होती आम्ही 4 बैलात. पण ते काय आमची सुट्टी फसली त्यामुळे 1 सेकंदाने मार खाल्ला. त्याच्यानंतर जो छकडीचा जो 3 फेऱ्याचा नाद पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बकासूरने आज नावच केलं. हो. दीपक शेख, नमस्कार. नमस्कार. काय सांगसान आज 11 हिंद केसरी बकासूर, आणि आज मालकाची पण चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. 11 हिंद केसरी होणं जोक नाही, आणि देव बकासूर म्हणजे आज बैलगाडा क्षेत्रातला देव आहे. काय सांगसान आज? खरं बघितलं तर मी 3 वर्ष आली शर्यत बघतोय, आणि सुरुवातच बकासूरमुळे झाली होती. जेव्हा पहिल्यांदा सोन्या आणि बकासूर हिंद केसरी झाला होता पुसेगावच्या मैदानात, तेव्हापासून मी तो फॉलो केला त्याला. मी तर स्वतः कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलेला माणूस आहे, पण मला कधीच वाटलं नव्हतं की नाही का बैलगाडा शर्यत असते किंवा त्याच्यात हा एवढा मोठा त्याचा हा खेळ असतो, किंवा त्याच्यामध्ये ही त्यांची जी मेहनत असते. आता यांची तुम्ही सगळ्यांनीच बघितलेली की बिना कासऱ्याचा पण बकासूर बाहेर एकदम मनाने पाहिजे तसा फिरतो. लहानपणी त्याच्या व्हिडिओज तिकडे वरती मोकळा जातो, मोकळा येतो. काही मी पण पाहिले की इथनं त्याला व्यायाम करायला घेऊन जातात, तो मोकळा जातो, मोकळा येतो. म्हणजे असा शर्यतीमध्ये धावणारा जो नंदी असतो ना, तो प्रामुख्याने असा जास्त करून नसतो. त्याला सतत कासरे वगैरे लावून त्याच्याबरोबर 2-4 माणसं तरी असतात. म्हणजे जनरली मी हे यूट्यूब वगैरे सगळ्या ह्याच्यामध्ये किंवा मैदानामध्ये लाईव्हमध्ये पाहिलेलं हे दृश्य आहे. पण बकासूरचा तुम्ही जर तसा विचार केला तर ते एकदम जागा वेगळंच आहे. आणि मागं पण मी त्याच्या नावाचा अर्थ सांगितला होता. आणि बकासूरचा थोडक्यात जर सांगायचा विषय जर झाला तर आता एक लक्षात घ्या की बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये त्याला जी देव म्हणून दिलेली पदवी, ती त्याच्या कारकिर्दीमध्ये मिळालेलं सगळ्यात मोठं त्याचं बक्षीस म्हणा किंवा आपण जे म्हणतो अचिव्हमेंट असते. ज्यावेळेस तुम्हाला देव ही पदवी मिळते ना, त्यानंतर ना असं काहीतरी अचीव करायचं राहिले ही भावना पण नसते. कारण सर्वोच्च पदवी तर तुम्हाला लोकांनी दिलेली. असं इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे की एव्हरीबडी इज द किंग ऑफ हिज ओन किंगडम. म्हणजे कसं असतं, प्रत्येक माणूस हा आपल्या मनाचा राजा असतो. कोणी असू दे, तुम्ही, मी, मोलशेठ, कोणी पण ज्याचं त्याचं प्रत्येकाचं एक मन असतं, त्याचं एक स्वतःच्या मनातलं एक वेगळं विश्व असतं. त्या विश्वातला जो तो राजा असतो. हे आपण आपल्या पुरतं झालं. पण ज्यावेळेस लोक तुम्हाला राजा म्हणतील, राजा समजतील, त्यावेळेस ते जे मोठंपण असतं ना, ते खरं असतं. आणि हे मैदानात असो किंवा त्याच्या कमेंट्स असो, मी सोशल मीडिया पण बऱ्याच वेळा पाहतो. अगदी आता सध्याच्या घडीला जर तुम्ही लिडिंग चेक केले किंवा व्ह्यूज चेक जर केले तर मैदानामध्ये तुम्ही कधी पण ऑब्झर्व करा की जनरली आता आम्ही लोक पण ओळखून गेलो की म्हणजे नाही का गट झालेला असेल आणि जेव्हा सेमी वगैरे पळायचा वेळ असेल ना, तर अचानक जे शेअर मार्केटमध्ये कसं एकदम शेअर्सची संख्या, प्राईसची संख्या वर खाली होत असते. अचानक जर वाढलं ना तर आम्ही समजून जातो की आता बकासूर पळणार आहे. याच्याबद्दलची दुसरी एक गोष्ट मी सांगेल की ते खाली सुट्टीला जे झेंडापंच असतात ते झेंडा जे टाकतात, तर हे कॅमेऱ्याची गरजच नाही की झेंडापंच कुठं आहेत हे शोधायची. फक्त याची नजर बघायची. मग आडाव्या खांदे असू दे किंवा उजव्या खांदे असू दे, हा जिकडे बघत असेल ना तिकडे झेंडापंच असणार. आणि अटीतटीच्या निकालावर ज्या तुमच्या शर्यतीचा जो निकाल असतो एकदम अटीतटी, एकदम असं कळतच नाही की कमीमध्ये, तर त्यावेळेस एक ते हे असतं की एकदम अटीतटीमध्ये सगळं पब्लिक असं त्या स्क्रीनच्या समोर जमा होतं. त्यावेळेस ओळखलं जातं ऑलमोस्ट. तर म्हणजे मी स्वतः पण या गोष्टीचा कितीतरी वेळा विचार केलेला आहे. मी यांना पण त्या गोष्टी कितीतरी वेळा विचारल्यात, किंवा समालोचक असतील किंवा बैलगाडा क्षेत्राशी निगडीत जेवढी लोक असतील सगळ्यांच्या तोंडून मी हे वाक्य कितीतरी वेळा ऐकलेलं आहे की बकासूरांना समजणारा विषय. आणि ते खरंच आहे. मी पण स्वतः त्या गोष्टीचा इतका जवळून बघितलेला विषय, पण मला पण अजून काहीच नाही अंदाज आला त्याचा. आणि आपण एक म्हणू शकतो नाही का बकासूर काय आहे, तर
बाकासूर तुम्ही यांनी पहिल्यांदाच सांगितलं की गटाला थोडासा स्लो पळतो, दुसऱ्या फेऱ्याला वाढतो, तिसऱ्या फेऱ्याला तो हे करतो. पण माझ्या दृष्टीने मी जे शर्यत बघतो तर मी सांगल की मी कितीतरी वेळा शर्यती त्याच्या अशा लाईव्ह बघितलेले आहेत की 2, 3, 4 छकडे अशी मागं गाडी पळत असताना पुढे ज्यावेळेस निकाल रेषा असती त्यावेळेस बाकासूर कुठनं असा एखाद्या जादूगर सारखा येतो आणि शेवटच्या 200 फुटामध्ये लिडिंगमध्ये असतो. त्यामुळेच त्याला ते बऱ्याचदा निकालाचा बादशाह वगैरे म्हटलं जातं. पण ही जी गोष्ट आहे ना की शेवटच्या 200 फुटामध्ये 2-3 छकडी जे म्हणतात तेवढं अंतर कव्हर करायचं. आपण रेस शर्यत जी म्हणतो ना तर त्याचा थेट संबंध हा स्पीडशी असतो, स्पीड आणि ताकद. मला सांगा, जर 2-3 छकडं पुढे पाळणारी गाडी तिला एखाद्या नवीन जोडीदाराबरोबर ती घेऊन ती तेवढ्या मायक्रो सेकंदामध्ये जर झप करणं पुढे जाऊन असा निकाल घ्यायचा म्हणजे तो तोच करू शकतो. आणि त्याच्या अशा कित्येक गोष्टी आहे की तोच करू शकतो. त्याने म्हणजे ह्यांचे पहिले बाईट्स मी आता सोशल मीडियाचं युग आहे त्याचा वापर आपण सगळेजण करतोच. तर सोशल मीडियाचा वापर आता तुम्ही मुलाखत वगैरे घेत असता, बरेच जण तुमच्या व्ह्यूज बघत असतात. आता तुम्ही ज्या व्हिडिओज घेता ना तर त्या काय फक्त बैलगाडा क्षेत्रात 30 लोक बघत नाहीत, कारण ते सोशल मीडियाचं युग आहे. तुम्ही इंस्टावर टाकता, यूट्यूबवर टाकता, तेव्हा ते पुढं प्रत्येक जण बघत असतो. आज बाकासूरचं जर खरं फॅन फॉलोइंग जर चेक केलं तर मैदानातच कितीतरी लोक असतात आणि ज्या मैदानात बाकासूर येणार आहे कळलेलं असतं, ऑलमोस्ट बऱ्याच मैदानात तो असतोच. तिथं तुम्ही तो जोश बघा लोकांचा. आणि ज्यावेळेस तो लाईव्हला पण पळत असतो त्यावेळेस तुम्ही ती सडनली राईज होणारी ती व्ह्यूजची संख्या बघा, किंवा त्याच्यावरती ज्या व्हिडिओज बनतात नंतरनं पण की त्याचा पण तुम्ही व्ह्यूजचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त व्ह्यूज त्याला हे आहे. तर ते खरंच आहे. आणि मी पण बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत त्याच्या, पण आत्ता पण पाहतो. आणि म्हणजे कसं आहे माहिती आहे का, नॅचरली म्हणजे असं निसर्गाच्या सान्निध्यात असं राहिलेला तो आहे. आणि आपण रफ अँड टफ जे म्हणतो ना, रफ अँड टफ ते. आणि त्याच्याविषयी जास्त काय बोलायला गेलो तर आपण किती पण वेळ त्याच्याविषयी बोलू शकतो. पण त्याचं जे पूर्ण करिअर आहे ना, म्हणजे तो 11 वेळा हिंदकेसरी झाला आहे. एकादशम हिंदकेसरी त्याला म्हणतात, कारण तो संस्कृत शब्द आहे. 11 म्हणतात तोही ठीक आहे. पण ह्या ज्या त्याच्या अचिव्हमेंट आहेत ना 11 वेळा हिंदकेसरी होण्याचं, किंवा त्या बाकीच्या सगळ्या कॅल्क्युलेशन त्याच्या विजयाच्या आपण जर घेतले तर बकासूर जास्त शर्यती जिंकला म्हणून लोकप्रिय नाही आहे, हे लक्षात घ्या पहिलं. बकासूर आज अनेक लोकांच्या मनामध्ये काय आहे तर तो जास्त शर्यती जिंकला आहे, तो जास्त शर्यतींचा विजेता आहे, हिंदकेसरी मैदानात जास्त 1 नंबरचा विजेता आहे. बरोबर आहे. जसं आपलं वर्ल्ड कपमध्ये जे क्रिकेटमध्ये वर्ल्ड कपला जसं महत्त्व असतं की बाकीच्या स्पर्धा आणि वर्ल्ड कप ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. जो वर्ल्ड कप जिंकतो तो विश्वाचा विजेता ठरतो, असं हिंदकेसरी मैदानामध्ये पण असतं. बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खास करून हिंदकेसरी मैदानाचं महत्त्व ते थेट वर्ल्ड कपशी, म्हणजे तो एक वर्ल्ड कप प्रमाणेच मोठा विजय असतो. ते नक्कीच आहे की त्याचे एवढे मोठे विजय आहेत. आत्ता सध्याच्या घडीला तो स्टँडिंग फर्स्ट आहे. पण त्याला जास्त लोक प्रेम का करतात माहिती आहे का, कारण त्याचे तुम्ही 50% किंवा त्यापेक्षा जास्त मैदान आहेत की ती नवीन तयार आहेत. त्यामुळं नवीन जे नंदी ते खूप उजेडात आले. साधी गोष्ट आहे, साहजिक गोष्ट आहे. तुम्ही 3 वर्षाच्या शर्यती पहा, अनेक नंदी येत असतात, त्यांचा कार्यकाळ हा तेजस्वी असतो. पण बाकासूरच्या शर्यती मी वैयक्तिक 3 वर्ष पाहिलेले आहेत. त्यातल्या तुम्ही हिंदकेसरी जरी मैदानाचे जरी विजेते बघितले त्याचे, तर ते प्रत्येक वेळेस तुम्हाला बऱ्यापैकी असे वेगवेगळे दिसतील. एक कॅल्क्युलेशन आहे, जर बकासूर ज्याच्याबरोबर धावतोय, ज्याच्याबरोबर पळतोय, तर ते एक वेगळं हे आपण जे म्हणतो लीडर क्वालिटीज, म्हणजे आपण IT मध्ये असेल किंवा कोणत्या पण क्षेत्रामध्ये असेल ना तर त्याला लीडर असतो. आणि कुठलं पण एक युनिट चालवायचं म्हणलं त्याला लीडर उत्कृष्ट लागतो. खेळ आपण जर म्हटलं ना तसं 3-4 वर्षापूर्वी अगोदर पण खूप चांगले नंदी होते, आता पण आहेत, पुढे पण येत राहतील. पण याचं जी खरी कारकीर्द याच्या नावावरती जे जास्त त्याच म्हणजे असं आपण म्हणतो ना की त्याचं वेटेज वाढवतं किंवा त्याचं महत्त्व वाढवतं, तर हे नवीन पायऱ्यामध्ये पळणं हा जो गुण आहे ना तो याचं खरं महत्त्व वाढवतं.
कारण आहे बघा, टॉप इंटू टॉप पायऱ्यामध्ये सगळे प्रयत्न करतात, सगळ्यांना जिंकायचं असतं. सगळे शर्यत हे सगळेजण जिंकायसाठीच करतात किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करतात. पण बकासूरनी म्हणजे ही गोष्ट दाखवून पण दिली आहे की टॉप इंटू टॉप पायऱ्यात तो कितीतरी वेळा पळतो, जिंकतोच आहे. पण ज्यावेळेस नवीन आहे, आणि मला सगळ्यात जास्त आनंद कधी झाला माहिती का, हे आत्ता मागं जे सोन्याच्या नावाने मैदान झालं ना, मी इथं पण आलो होतो तेव्हा, त्या मैदानामध्ये हा 1 नंबर यांनी केला होता ना. तर मला पहिलं पुसेगावचं एक मैदान आणि हे एक मैदान, हे मला म्हणजे तो 11 वेळा हिंद केसरी झाला, ते पण तितकं श्रेष्ठ आहे. पण गुरुच्या नावाचं त्याच्या मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये एक दिवसाआड अगोदरच काहीतरी तो पळाला होता आणि नंतर ना एक संध्याकाळी बाईट पडली होती की बकासूर, तेव्हा बऱ्याच जणांना माहित होतं की बकासूर त्या मैदानात जाणार आहे, सोन्या आहे. आणि मग हा गेला होता तिकडं, तर त्या मैदानात तो पळाला होता आणि त्या मैदानामध्ये तो जो 1 नंबर केला ना, म्हणजे कसं असतं, शिष्याने गुरुला जी गुरुदक्षिणा म्हणून भेट दिली ना, ही आज कायम सगळ्यांच्याच लक्षात राहील, माझ्या राहील, मोबाईल सेट राहतील किंवा सगळ्याच शर्यत प्रेमींच्या मनामध्ये ती इच्छा राहील की एवढं एक शिष्य या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये असं पण होऊन गेला की ज्याने, आता बघा माझ्या मते मी तर याच्या बऱ्याच शर्यती पाहिलेल्या आहे, सोन्याबरोबर अनेक नंदी पडलेले, पण जितकं मी म्हणजे अनुभवले पाहिले, फक्त बकासूरच काहीतरी सोन्याबरोबर गाडी बांधून पळलेला आहे. खरं आहे का? हा, म्हणजे जेवढे बी सोन्यासंग बैल पडली तेवढी सगळी सोन्यावरती गाडी बांधली होती आणि शेजाराचा बैल मोकळा पळायचा. पण हा इतिहास असा आहे की बकासूरवर गाडी बांधली होती आणि सोन्यावर गाडी नव्हती बांधली पुसेगावला. बरोबर ना, म्हणजे ते खरं आहे. हो, खरं. आणि मी पण ह्या दोघांचं रनिंग पाहिलेलं आहे, नाही का. आता तुम्ही जर प्रॅक्टिकल लेवलवर बघितलं ना, तर सोन्या सगळ्यात मोठ्या मापाचा नंदी आणि बकासूर त्या टायमिंगला, म्हणजे जेव्हा पहिल्यांदा पुसेगाव हिंदी केसरी झाला होता, त्यांची हाईटची जर रेंज बघितली तर एकदम विरोधात, तरी पण ती शर्यत यांनी जिंकली होती. हो, 1 नंबर केलता आणि बकासूरवरती गाडी बांधून केलं. आणि आज पण तो गाडी बांधूनच पळतोय. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं ना, तर गाडी बांधून पळणं आणि मोकळं पळणं याच्यात खूप फरक आहे. आता हे जे टेक्निकल असतील हे तुम्हाला सगळं त्यांना जास्त माहिती असेल, पण गाडी बांधून पळणं थोडंसं वेगळं आहे. आता अजून म्हणजे त्याची कारकिर्दच गाडी बांधून पळण्याची गेलेली. मग म्हणजे हा मुद्दा तर मला पण तुम्हाला कधीतरी विचारायचा होता, आज त्याचा योगच आला. एखादं तरी मैदान, म्हणजे नाही का, एखादं तरी मैदान बकासूर आम्हाला आहे ना बिना गाडी बांधून पळताना बघायचं आहे, असं होऊ शकतं का? नाही ना, काय होतं, बैलच पुरत नाही तेवढं, गाडी नाही ना बांधली तर तो मग काय गाडी फॉलोवायची भीती वाटते. पण एखादं तरी ट्राय करा, म्हणजे नाही का, ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल ना की ह्याच्यामधला तो पायरा आहे, किंवा मग फेरा असतो, किंवा नाही का असं फेरा जरी झाला तरी, किंवा हो ना, तर तसं खरं तर बघायला ती बकासूरची जे पूर्ण कारकीर्द आहे ती एकदम तेजस्वी आहे. पण खरं तो स्पीड बघायचा आहे, कारण यात पहिल्यांदा म्हणजे बकासूर वेगळ्या पद्धतीत पळायचा, खालनं थोडा स्लो पळायचा, निकाल रेषेवर जास्त वाढायचा. पण आजकाल तुम्ही नीट जर बघितले तर ते खालपासून वरपर्यंत त्याच पद्धतीचा प्रयत्न करतो. बरोबर ना? हो, कारण जेव्हा बसून सुटतो तेव्हा बसून तो त्याला असं, जेव्हा बैल सुटतो तेव्हा त्याला असं वाटतं कधी आपण निकाल रेस पार करतो, त्याच्या डोक्यात एवढंच असतं. म्हणजे एवढं त्याचं ते मोठेपण आहे. मी पण त्याचं जवळ मी कितीतरी वेळा खास फक्त त्याचं ते माइंडसेट जो असतो ना तो बघण्यासाठी येत असतो, पण मला त्याचा आजपर्यंत ना 1% पण अंदाज आलेला नाही. मला काही कित्येक जणांना नाही आलेला, पण माझा तो एक प्रयत्न आहे की कसं आहे, आता हे सोशल मीडियाचं युग आहे. आज वय काय असं ना, 7 वर्ष. 7 वर्ष हो, आता 7 वर्ष होईल पूर्ण. भरपूर ड्रायव्हर बघितले आज, नामांकित ड्रायव्हर गाडीवरती बसलेले. स्टार्टिंग कोणते ड्रायव्हर बसले होते बकासूरला शिकवून दिली? शिकवलं तर आपलं वैभव मामांनी शिकवलं. वैभव मामा. हो. त्याच्यानंतर ना मग पुढं आपलं त्याच्यानंतर बिनजोडला आपल्या मुळशीतला सिंगम ड्रायव्हर समीर अण्णा शल्लार, त्यांनी बिनजोडला त्याला पळवलं. आणि 3 फेऱ्यामध्ये आपण बघतो आता. तर त्याच्यानंतर बिनजोडल्यानंतर परत मग वैभव मामांनी गाडी आणली, घरची गाडी पळायची तेव्हा. आणि त्याच्यानंतर पुसेगावच्या पहिल्या मैदानात डायरेक्ट आपल्याला विठ्ठल ड्रायव्हर बसवले नाही गाडीवरती.
त्याच्यानंतर बरेच दिवस विठ्ठल ड्रायव्हर होते. नंतर मग छोटा ड्रायव्हर आला. छोट्या ड्रायव्हरनी कोरेगाव मध्ये गाडी आणली होती आपला जावेद भाईचा सर्जन बाकासूर. तेव्हा 1 नंबर केला त्यांनी पण सांगून. मग तिथून पुढं छोट्या गाडी बसला काही दिवस. नंतर बबलू चाचा बसले. आता परत छोट्या ड्रायव्हरच. आपली घरची गाडी कधी बघायला भेटेल आम्हाला अशी बकासूर बरोबर घरचाच बैल आता? लवकरच दिसन. आता साम्राज्य मैदानात पावलंय का आपल्या? हो, मैदानात दोनदा गाडी दोन वेळा पळाली. दोनदा, एकदा 1 नंबर केलता, एकदा 3 नंबर केलता. आता या गोटावड्यामध्ये मैदान झालं तेव्हा बघाच गाडीने 3 नंबर केला सगळ्या टॉपच्या गाड्यांमध्ये. साम्राज्य कुठनं घेतला होता बरं? हे आपल्याला दैवत गोळेकरने दिलता. देवत बरोबर. आता त्याचं वय काय आहे अंदाजे? त्याचं वय असं आता 3-3.5 वर्षाचं असं. 3.5. आता चांगले नंदी बरोबर पळतो त्या दिवशी पण आता त्या बकासूर आणि तो गुलालात राहिला होता. हो, आता इथं मोरगावला जे मैदान झालं ते दोन्ही गाड्या फायनलला राहिल्या होत्या आपल्या. आणि आता लवकरच अजून एक घरची गाडी पाहताना दिसेल लवकर. आणि आपलं आता तो नाशिककरांचा हा विराट तो पण आपल्याकडे आहे. आपल्याकडे हो, ते नियोजन कसं असणार पुढे कसं दिसेल ना लवकरच. ते पण नियोजन आता बैलीकडे येईल गोट्यावरती दिसेल पाहताना. विराट गौडा गाडीचा होता का? नाही, नाशिकला पळायचा बैल. म्हणजे नाशिकवरून मग इकडं 3 फेऱ्याच्या मैदानात आला. भरपूर मैदानात फायनलला राहिला नाही का. आता जे पेटगावला हिंदकेसरी मैदान झालं ते त्यांनी 2 नंबर केला आदतच्या मैदानात. त्यांचं आपलं कॉन्टॅक्ट चालू होतं. मग आता 1-2 ते मोरगावला गाडी पडली सम्राट जयंती. त्याच्यानंतर मग त्याचं नियोजनच त्यांनी आपल्याकडे दिलं. म्हणले बैलच तुमच्या नावाने पळवा, काय असेल सगळं तुम्हीच बैलाचं बघा. तर मित्रांनो, आपण एका दशम हिंद केसरी बकासूरच्या गोट्यावर येऊन मुलाखत घेतलेली आहे. त्याचा थोडा प्रवास बघितलाय आणि आपल्याला चांगली माहिती दिली मुलीची. आणि एका दशम हिंद केसरी ही पदवी खूप मोठी पदवी आहे आणि संपूर्ण देशभरात आज चर्चा आहे देव बकासूरची. आपण मुलाखत घेतलेली आहे. मुलाखत कशी वाटली कमेंट करून सांगा. एका दशम हिंद केसरी बकासूर कोणकोणत्या नंदी बरोबर पळायला पाहिजे ना अजून कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.